नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MS सेट एक्झाम मध्ये डायरेक्शन आणि डिस्टन्स या टॉपिकवर नेहमी प्रश्न विचारले जाते. आजच्या सेशन मध्ये आपण तो टॉपिक पूर्ण कव्हर करणार आहोत. तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये बेसिक घेणार आहे डायरेक्शन आणि डिस्टन्स वरती. तर आता सर्वांनी बघा, तुम्हाला डायरेक्शन बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आहे, तर आपण आता डायरेक्शन डिस्कस करू. तुम्ही जर बघितलं तर डायरेक्शन किती असतात? 4 मेन डायरेक्शन असतात. इथं तुमचं काय असते? नॉर्थ डायरेक्शन, इथं काय असते? साऊथ डायरेक्शन, इथं काय असते? ईस्ट, आणि इथं काय असते? वेस्ट. ह्या 4 मेन डायरेक्शन झाल्या. आता आपण याच्यामध्ये बाकीचे ज्या सब डायरेक्शन आहे त्याचा जर विचार केला तर आता इथं एक डायरेक्शन असते पहा. ही जी डायरेक्शन आहे ही कोणती डायरेक्शन असती? नॉर्थ ईस्ट. कोणती डायरेक्शन असती? नॉर्थ ईस्ट. त्यानंतर जर तुम्ही ही डायरेक्शन बघितली तर ही डायरेक्शन कोणती असते? साऊथ आणि ईस्ट डायरेक्शन असते. ओके, जर ही डायरेक्शनचा विचार केला तर इथं जी डायरेक्शन आहे ही कोणती असते? तुमची साऊथ वेस्ट डायरेक्शन असते. आणि ह्या डायरेक्शनचा जर विचार केला तर इथं कोणती डायरेक्शन असते? तुमची नॉर्थ वेस्ट डायरेक्शन असते. तर आपल्या मेन 4 डायरेक्शन असत्या, नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. आणि ह्या ज्या बाकीच्या आहे ह्या सब डायरेक्शन झाल्या. तर आता आपण पुढच्या टॉपिकवर जर बघितलं तर या डायरेक्शन झाल्या. आता आपण इथं तुम्हाला ट्रिक शिकवणार आहे. जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे ते सर्व क्वेश्चन आपण काय करणार आहे? ट्रिकचा यूज करून सॉल्व्ह करणार आहे. इथं तुमची नॉर्थ डायरेक्शन आहे, इथं साऊथ डायरेक्शन आहे, इथं ईस्ट डायरेक्शन आहे आणि इथं वेस्ट डायरेक्शन आहे. आता मी जर तुम्हाला म्हणलो ही नॉर्थ डायरेक्शन आहे, आता तुम्ही जर बघितलं नॉर्थ डायरेक्शन, आपण जर इकडे बघितलं तर हा त्याचा लेफ्ट झाला, आणि जर इकडे बघितलं तर हा त्याचा राईट झाला. हा राईट आहे, हा लेफ्ट आहे. कोणत्या डायरेक्शनचा? नॉर्थ डायरेक्शनचा. त्यानंतर साऊथ डायरेक्शनचं जर तुम्ही बघितलं तर साऊथ डायरेक्शन मध्ये याच्या ऑपोजिट होतं. इकडे जर इथं राईट असेल तर इथं काय होणार आहे? लेफ्ट. आणि इथं जर लेफ्ट असलं तर इकडे काय येणार आहे? तुमचा राईट. ह्या 2 डायरेक्शनचे लेफ्ट राईट समजले तुम्हाला. आता ही ईस्ट डायरेक्शन आहे. ईस्ट डायरेक्शनचा वरती लेफ्ट राहतो आणि खाली काय राहतो? राईट राहतो. ईस्ट डायरेक्शनचा जर आपण विचार केला तर वरती लेफ्ट येईल आणि खाली काय येईल? राईट येईल. त्याच्याच बरोबरच तुम्ही वेस्टचं जर बघितलं तर जसं ईस्ट आहे त्याच्या ऑपोजिट करायचं. इथं जर लेफ्ट असेल तर इथं काय येईल? राईट, आणि इथं राईट असेल तर इथं काय येईल? लेफ्ट. आता हे लेफ्ट राईट आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी वापरायचं आहे. पण जर तुम्ही ही मेथड वापरली तर क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासाठी वेळ लागतो. आता मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे. ती ट्रिक अशी आहे, ती सगळ्या क्वेश्चन मध्ये आपण आता अप्लाय करणार आहे. ती ट्रिक जर यूज केली तर आपला जो क्वेश्चन आहे तो काही सेकंदामध्ये सॉल्व्ह होतो. ज्याच्यासाठी काही मिनिट्स लागतात तो क्वेश्चन कशामध्ये सॉल्व्ह होतो? मिनिट्स मध्ये नाही, सेकंड मध्ये सॉल्व्ह होतो. तर इथं नॉर्थ डायरेक्शन आहे, इथं साऊथ डायरेक्शन आहे, इथं तुमची ईस्ट डायरेक्शन आहे आणि इथं कोणती आहे? वेस्ट. आता मी जर तुम्हाला म्हणलो, आता आपण सध्याला नॉर्थ डायरेक्शनला आहे. कोणत्या डायरेक्शनला आहे? नॉर्थ डायरेक्शनला. आता आपण जर राईट टर्न घेतला आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने घातला. कोणत्या डायरेक्शनने? क्लॉकवाईज. तर याच्यामध्ये जो अँगल आहे का तो किती डिग्रीचा अँगल आहे? 90 डिग्रीचा. तर मग आपण इथे एक शॉर्टकट लिहिणार आहे. राईट टर्न जर असेल तर 90 डिग्रीचा अँगल हा कोणत्या डायरेक्शनने घ्यायचा? क्लॉकवाईज डायरेक्शनने. आणि जर तुम्ही लेफ्ट टर्न घेतला तर लेफ्ट टर्न घेतल्यावरती काय करायचं? 90 डिग्रीचा अँगल घ्यायचा, पण कोणत्या डायरेक्शनने घ्यायचा? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. हा शॉर्टकट आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी यूज करणार आहे. ज्यावेळेस आता आपण क्वेश्चन बघू त्यावेळेस तुमचे ते लक्षात येईल. आता हा क्वेश्चन जर आपण बघितला तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. अ पर्सन इज गोइंग टुवर्ड्स नॉर्थ. एक पर्सन आहे तो कुठं गेला? नॉर्थला गेला. आपण असं कन्सिडर करू, इथं एक पर्सन आहे, हा कुठं गेला? नॉर्थ डायरेक्शनला गेला. वरती कोणती डायरेक्शन असती? नॉर्थ डायरेक्शन असती. त्याच्यानंतर काय म्हणले? आफ्टर वॉकिंग 100 मीटर. तो किती वॉक झाला? 100 मीटर. ही टर्न टू इज राईट. आता तो नॉर्थला गेला, परत तो 100 मीटर वॉक झाल्यावर तिने कुठे टर्न घेतला? राईटला. मग ही कोणती साईड झाली? राईट साईड. इकडे टर्न घेतला. पुढं पहा काय म्हणले ते, आणि किती डिस्टन्स चालला तो? 100 मीटर डिस्टन्स चालला. त्याच्यानंतर इथं 100 मीटर डिस्टन्स चालला, तिने टर्न घेतला, आणि इकडे किती डिस्टन्स चालला तो? 50 मीटर. अगेन ही टर्न टू इज राईट अँड वॉक 100 मीटर. परत तिने राईटला टर्न घेतला. आता त्याचा पेस इकडे आहे. तिने जर राईटला टर्न घेतला तर तो कुठे येणार आहे? खाली येणार आहे. आणि परत किती डिस्टन्स चालला तो? 100 मीटर डिस्टन्स चालला. फायनली ही टर्न टू इज लेफ्ट. आता तिने पुढं परत कुठं टर्न घेतला? लेफ्टला टर्न घेतला. लेफ्टला जर टर्न घेतला तर त्याचा इकडं फेस होईल. अँड हा किती डिस्टन्स चालला? इथं 20 मीटर डिस्टन्स चालला. नाऊ इन विच डायरेक्शन ही इज मुव्हिंग ऑर फेसिंग. त्यांनी विचारलं त्याच्या फेसची डायरेक्शन कुठे आहे. तर तुम्ही या डायग्राम मध्ये विचार केला तर त्याचा फेस ह्या डायरेक्शनला आहे. मग इकडे आपली कोणती डायरेक्शन असती? ईस्ट डायरेक्शन असती.
कोणती डायरेक्शन असते? ईस्ट. ही झाली तुमची रेग्युलर मेथड. आपल्याला ह्या मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह नाही करायचा, आपल्याला इथं वापरायचा आहे शॉर्टकट. तर शॉर्टकट काय आहे तुम्ही तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. आता आपण जर ऑप्शन बघितले तर ऑप्शन मध्ये आपल्याला फक्त काय विचारलेलं आहे? त्या पर्सनचा फेस विचारलेला आहे. त्या पर्सनचा काय विचारलेला आहे? फेस. तो किती डिस्टन्स चालला ते विचारलं नाही. तर मग त्या पर्सनचा फेस आपल्याला कोणत्या डायरेक्शन आहे ते आयडेंटिफाय करायचं. आपण या मेथडने गेलो तर आपल्याला कळलं त्या पर्सनचा फेस हा ईस्ट डायरेक्शनला आहे. परंतु आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे. पहा शॉर्टकट कसा आहे ते पहा. अ पर्सन इज गोइंग टुवर्ड्स नॉर्थ. पर्सन हा कुठं गेला? नॉर्थला गेला. मग नॉर्थला गेला म्हणलं तर इथं एन लिहायचा. आता पहा पुढं काय म्हणले? आफ्टर वॉकिंग 100 मीटर ही टर्न्स टू राईट. त्याच्यानंतर तिने कोणता टर्न घेतला? राईट टर्न घेतला. मग इथं लिहायचा आर. आपली जी डायरेक्शन आहे कोणती डायरेक्शन आहे? नॉर्थ. त्याच्यानंतर तिने राईट टर्न घेतला. अँड वॉक 50 मीटर. आणि किती चालला तो? 50 मीटर. अगेन ही टर्न टू इज राईट. परत तिने कुठे टर्न घेतला? राईटला टर्न घेतला. परत एक आर लिहायचा. शॉर्टकट सांगतोय मी तुम्हाला. परत एक काय लिहायचा? आर लिहायचा. अँड वॉक 100 मीटर. फायनली ही टर्न टू इज लेफ्ट. परत तिने कोणता टर्न घेतला? लेफ्ट टर्न घेतला. मग इथं परत काय लिहायचं? एल लिहायचा. अँड वॉक 20 मीटर. नाउ इन विच डायरेक्शन ही इज मुव्हिंग ऑर फेसिंग. आपल्याला त्या पर्सनच्या फेसची डायरेक्शन विचारली. तर हे पहा ही ट्रिक काय आहे ते लक्षात घ्या सगळ्यांनी. इथं लेफ्ट राईट जर असलं तर एक लक्षात घ्या, एक राईट आणि एक लेफ्ट हा एकमेकांना काय होतो? कॅन्सल होतो. एक राईट आणि एक लेफ्ट एकमेकांना काय होतो? कॅन्सल. कोण शिल्लक राहील इथं? आपला राईट. कोण शिल्लक राहिला? राईट. मग काय करायचं? राईट हा कोणाचा आहे? नॉर्थ डायरेक्शनचा. नॉर्थ डायरेक्शनच्या कुठं जायचं? राईटला. मग तुम्ही जर विचार केला तर आपली वरती कोणती डायरेक्शन असते? नॉर्थ. आणि खाली कोणती डायरेक्शन असते? साऊथ. नॉर्थच्या राईटला जायचं. मग नॉर्थच्या जर राईटला म्हणलं तर मी तुम्हाला इथं शॉर्टकट सांगितलेला आहे. पहा राईट साठी काय शॉर्टकट आहे? 90 डिग्री क्लॉकवाईज. मग इथं तुमची नॉर्थ डायरेक्शन आहे. 90 डिग्री जर तुम्ही क्लॉकवाईज गेले तर तुम्ही कोणत्या डायरेक्शनला पोहोचले? ईस्टला. मग आपलं इथं उत्तर ईस्ट आलं आणि इथं सुद्धा उत्तर काय आलं आपलं? ईस्ट. कोणता आन्सर करेक्ट आहे? ईस्ट. मग हे पहा कोणता ऑप्शन करेक्ट आला? 2 नंबरचा. सगळ्यांना समजलं? चॅट बॉक्स मध्ये सांगा. ही मी तुम्हाला रेग्युलर मेथड सांगितली आणि इथं काय सांगितला? शॉर्टकट सांगितला. हा शॉर्टकट आता ज्यावेळेस आपल्याला डिफिकल्ट प्रॉब्लेम येतील त्यावेळेस या शॉर्टकटने ते प्रॉब्लेम आपल्याला काही सेकंदात सॉल्व्ह होतील. ओके समजलंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ही ट्रिक सगळ्यांच्या लक्षात आली? ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? अ पर्सन इज गोइंग टुवर्ड्स नॉर्थ. आता परत आपण ट्रिक वापरणार आहे. आता आपण रेग्युलर मेथडने सोडणार नाही. आता आपण हे सगळे क्वेश्चन ट्रिकना सॉल्व्ह करणार आहे. पर्सन कुठे गेला? नॉर्थला. मग आपण इथं लिहिणार नॉर्थ. पुढे काय म्हणले? आफ्टर वॉकिंग 150 मीटर ही टर्न टू इज राईट. तिने कुठे टर्न घेतला? राईटला टर्न घेतला. मग आपण इथं लिहिणार आहे आर. राईटला टर्न घेतला, आर लिहायचं. अँड वॉक 80 मीटर. आता तो किती डिस्टन्स चालला याचा विचार करायचा नाही, कारण आपल्याला इथं फक्त काय दिलेलं आहे? डायरेक्शन दिलेली. ऑप्शन मध्ये पहा, ऑप्शन मध्ये फक्त काय आहे? डायरेक्शन. डिस्टन्स दिलेलं आहे का? नाही दिलेलं. मग आता आपण फक्त डायरेक्शनचा विचार करणार. अँड वॉक 80 मीटर याचा विचार करायचा नाही. अगेन ही टर्न टू इज राईट. परत तिने कुठे टर्न घेतला? राईटला टर्न घेतला. मग इथं काय लिहायचा? आर लिहायचा. अँड वॉक 90 मीटर किती चालला ते बघायचं नाही. आफ्टर ही अगेन टर्न टू इज राईट. परत तिने कुठे टर्न घेतला? राईटला टर्न घेतला. मग इथं परत काय लिहायचा? आर. अँड वॉक 60 मीटर. फायनली ही टर्न टू इज लेफ्ट. तिने परत कुठं टर्न घेतला? लेफ्टला टर्न घेतला. लेफ्टला टर्न घेतलं इथं काय लिहायचं? एल. अँड वॉक 40 मीटर. नाव इन विच डायरेक्शन ही इज फेसिंग. तर याचा फेस कोणत्या डायरेक्शनला असन असं त्यांनी आपल्याला विचारलं. ओके तर आता पहा शॉर्टकट काय आहे? शॉर्टकट काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला? लेफ्ट आणि राईट हे एकमेकांना काय होते? कॅन्सल होते. लेफ्ट आणि राईट हे एकमेकांना काय होते? कॅन्सल. मग आर आणि आर किती शिल्लक राहिले? 2R शिल्लक राहिले. किती शिल्लक राहिले? 2R. मग हे जे 2R आहे हे कोणाचे आहे? नॉर्थचे. मग एक लक्षात घ्या, आपला फेस हा कुठं होता? नॉर्थला होता. फेस कुठं होता? नॉर्थला. आणि किती राईट टर्न घ्यायचे? 2 राईट टर्न घ्यायचे. मग राईट टर्न जर म्हणलं तर आपण 90 डिग्री क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होतो. मग आपण जर एकदा 90 डिग्री क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह झालो तर आपण कुठं पोहोचतो? ईस्टला. परत एकदा 90 डिग्रीना क्लॉकवाईज मूव्ह झालं तर आपण कुठं पोहोचतो? साऊथला. इथं राईट किती वेळेस मूव्ह करायचंय? 2दा.
म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने दोनदा 90 डिग्रीचा टर्न मारला तर आपण कुठं पोहोचलो, नॉर्थला. मग याचा जो फेस आहे पर्सनचा, याचा फेस हा कोणत्या डायरेक्शनला असणार आहे, साऊथला असणार आहे. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. समजलं का सगळ्यांना? त्यापेक्षा तुम्हाला एक सिंपल सांगतो, 2R आलं तर इथं जी डायरेक्शन आहे त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन घ्यायची. किती आल्यावरती 2R जर इथं आलं तर इथं जी डायरेक्शन आहे त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन घ्यायची. मग नॉर्थच्या ऑपोजिट डायरेक्शन कोणती आहे, साऊथ. सगळ्यांना समजलं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या सगळ्यांनी. चला चॅट बॉक्स मध्ये सांगा ट्रिक लक्षात आली का या क्वेश्चनची. मागचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सेम आहे, परंतु आपण हा रेग्युलर मेथडने न सोडता कशाच्या साहाय्याने सोडू राहिलो, ट्रिकच्या साहाय्याने. समजलंय सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या. महादेव, विजय कुमार, सय्यद, समजलंय? याच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स विचारलं नाही तर आपल्याला फक्त डायरेक्शन विचारलेली आहे, तर मग आपण हा ट्रिक ना सॉल्व्ह करू शकतो क्वेश्चन. चॅट बॉक्स मध्ये सांगा. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, या क्वेश्चन मध्ये पहा काय म्हणले, अ पर्सन इज गोइंग टुवर्ड्स नॉर्थ. पर्सन कुठे गेला, नॉर्थला. मग इथं लिहायचं नॉर्थ. त्यानंतर काय म्हणले, आफ्टर वॉकिंग 150 मीटर ही टर्न्स किती, 300 टाइम्स. आणि कोणता टर्न घेतला, राईट टर्न. किती टाइम्स, 300 टाइम्स कोणता टर्न घेतला, राईट टर्न घेतला. तर मग आपल्याला इथं 300 लिहावं लागल आणि 300 टाइम्स कोणता टर्न घेतला, राईट टर्न घेतला. आता पुढं पहा काय म्हणले, ईच टाइम ही वॉक 50 मीटर. डिस्टन्स किती चालला आपल्याला त्याच्याशी काही महत्व नाही. आफ्टर ही टेक्स, इथं काय म्हणले 200 टाइम्स लेफ्ट टर्न. तर मग इथं लिहायचं 200 टाइम्स लेफ्ट टर्न. 200 टाइम्स तिने कोणता टर्न घेतला, लेफ्ट टर्न घेतला. अँड ईच टाइम ही वॉक 40 मीटर. नाव इन विच डायरेक्शन ही इज फेसिंग. तर आपल्याला त्याच्या फेजची डायरेक्शन विचारली त्यांनी. तर मग फेजची डायरेक्शन कशी काढायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे 300 राईट आहे आणि 200 लेफ्ट आहे. मग 300 राईट मधले 200 राईट आणि 200 लेफ्ट एकमेकांना काय आले, कॅन्सल. किती शिल्लक राहिली इथं, 100 राईट टर्न शिल्लक राहिले. किती शिल्लक राहिले, 100 राईट टर्न्स. तर मग आता 100 राईट टर्न्स असले त्याला कसं सॉल्व्ह करायचं पहा. आपली सुरुवातीची डायरेक्शन कोणती सांगितलेली त्यांनी आपल्याला, इथं नॉर्थ. सुरुवातीला आपण नॉर्थला आहे. आता जर आपण 4 वेळेस राईट टर्न आणला तर आपण परत आहे त्या डायरेक्शनला पोहोचतो. आणि 2 वेळेस राईट टर्न आणला तर ऑपोजिट डायरेक्शन होती. सगळ्यांना समजते का? आपण 2 वेळेस जर राईट टर्न आणला तर ऑपोजिट डायरेक्शन होती आणि 4 वेळेस राईट टर्न आणला तर आपण आहे त्याच डायरेक्शनला पोहोचतो. मग इथं 400 आर आहे. मग आपण याला काय करू शकतो, 25 इंटू 4R लिहू शकतो. मग आपण 4 टाइम्स राईट टर्न आणला तर आपण आहे त्या डायरेक्शनला पोहोचतो. आणि किती वेळेस करायचं असं, 25 टाइम्स. किती पण टाइम्स केलं तर आपण आहे त्या डायरेक्शनला पोहोचणार आहे. म्हणजे आपली जी फायनल डायरेक्शन आहे ती कोणती येणार आहे, नॉर्थ. तुम्हाला जर डिफिकल्ट वाटत असेल तर त्यापेक्षा इझी सांगतो. इथं जर जी नंबर आहे त्या नंबरला जर 4 ने डिवाइड झालं तर आपण आहे त्याच डायरेक्शनला राहतो. हा जो नंबर आहे याला जर 4 ने डिवाइड करता आलं तर आपण आहे त्या डायरेक्शनला राहतो. मग आपला आन्सर काय येईल सांगा, नॉर्थ डायरेक्शन. ओके, नॉर्थ डायरेक्शन. विजय कुमार, व्हेरी गुड. राहुल, ठीक आहे. ASB, ओके. समजलं का सगळ्यांना? इथं 100 आर आले, याला जर 4 ने डिवाइड झालं तर आपण आहे तिथंच राहतो. ही सगळ्यात सोपी गोष्ट लक्षात ठेवा. ओके, समजतंय? ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. ह्या क्वेश्चन मध्ये पहा काय म्हटले, अ पर्सन इज टर्न टू हिज राईट. आता आपल्याला इथं सुरुवातीची डायरेक्शन दिलेली नाही, इनिशियल डायरेक्शन. तिने सांगितलं तिने कोणता टर्न घेतला, राईट टर्न घेतला. तर आपण इथं आर लिहिणार आहे. आपल्याला तिने इथं काही दिलं का, नॉर्थ साऊथ, इथं काहीच दिलेलं नाहीये. राईट टर्न घ्या म्हणले, आपण राईट टर्न घेतला. आफ्टर वॉकिंग 100 मीटर स्ट्रेट अँड वॉक 50 मीटर. अगेन ही टर्न टू हिज राईट. परत कोणता टर्न घ्या म्हणले, ते राईट टर्न घ्या. परत आपण इथं काय लिहायचा, आर लिहायचा. त्यानंतर काय म्हणले, अँड वॉक 100 मीटर. किती मॅग्निट्यूड आहे, किती डिस्टन्स आहे त्याचा विचार करू नका. फायनली ही टर्न टू हिज लेफ्ट. परत कोणता टर्न घ्यायचा सांगितला, लेफ्ट. मग आपण इथं लिहिणार एल. अँड वॉक 20 मीटर. नाऊ ही इज मूव्हिंग टुवर्ड्स नॉर्थ. तो परत कुठं मूव्ह झाला, नॉर्थला.
मग इथं आपण काय लिहिणार, नॉर्थ लिहिणार. इथं लिहायचं नॉर्थ. देन इन विच डायरेक्शन डिड द मूव बिफोर इन द लास्ट कॉलम. देन विच ऑफ द डायरेक्शन डिड स्टार्ट वॉक. ते कुठून स्टार्ट झाला ते त्यांनी आपल्याला विचारलं. तर मग काय करायचं या केसमध्ये, हे पहा, एक लेफ्ट आणि एक राईट एकमेकांना काय झाला, कॅन्सल झाला. आता इथं उरलं कोण, राईट. आता एक लक्षात घ्या, आपल्याला सुरुवातीची डायरेक्शन नाही दिलेली, शेवटची डायरेक्शन दिलेली. मग मागचा क्वेश्चन जो होता का त्याच्या हा क्वेश्चन ऑपोजिट आलेला आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये सुरुवातीची डायरेक्शन देत होते, शेवटची डायरेक्शन विचारित होते. आता त्यांनी शेवटची डायरेक्शन दिली आणि सुरुवातीची डायरेक्शन विचारली, म्हणजे मागच्या क्वेश्चनचा रिव्हर्स क्वेश्चन आहे. तर अशा केसमध्ये काय करायचं माहिती का, हा जर इथं राईट असला ना त्या राईटचा लेफ्ट करायचा. अशा केसमध्ये काय करायचं, राईटचा लेफ्ट करायचा, कारण पहिल्याच्या ही ऑपोजिट केस आहे. मग मला सांगा, नॉर्थच्या लेफ्टला कोण राहतं, नॉर्थच्या लेफ्टला कोण राहतं, आपली वरती कोणती डायरेक्शन आहे, नॉर्थ आहे. नॉर्थच्या जर तुम्ही राईटला गेले तिकडं कोण राहतं, ईस्ट असतं. आणि नॉर्थच्या जर तुम्ही लेफ्टला गेले तिकडं कोण असतं, वेस्ट. कोणतं ऑप्शन येईल आपलं सांगा. नॉर्थच्या कुठं जायचं, लेफ्टला. इथं नॉर्थ आहे, नॉर्थच्या लेफ्टला. लेफ्टला म्हणलं मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलेला आहे, पहा. लेफ्ट जर असेल तर काय करायचं, तुम्हाला इथं शॉर्टकट मध्ये लिहून दिलेलं आहे. लेफ्ट असेल तर काय करायचं, 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज. मग तुम्ही जर 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज गेले तर कुठं पोहोचताल सांगा बरं. 90 डिग्री जर अँटी क्लॉकवाईज गेले तर तुम्ही कुठं पोहोचताल, 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज गेले, इथं नॉर्थला आहे. मग तुम्ही जर 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज गेले तर तुम्ही कोणत्या डायरेक्शनला पोहोचताल, वेस्टला. तर कोणतं आन्सर करेक्ट आलं, वेस्ट. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. समजतंय का सगळ्यांना. इथं लेफ्ट आहे, कोणाचं लेफ्ट, नॉर्थचा लेफ्ट. इथं नॉर्थ लेफ्ट म्हणल्यावर अँटी क्लॉकवाईज जायचं, आणि किती डिग्री अँटी क्लॉकवाईज जायचं, 90 डिग्री. ओके, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये पहा काय म्हणले. ओके, अ पर्सन टर्न्स टू हिज राईट. कुठे टर्न घ्यायचा, राईटला टर्न घ्यायचा. मग राईटला टर्न म्हणल्यावर आपण इथं लिहिणार आर. त्याच्यानंतर काय म्हणले, आफ्टर वॉकिंग 80 मीटर स्ट्रेट अँड वॉक्स आफ्टर ही टर्न टू हिज लेफ्ट. कुठे टर्न घ्यायचा, लेफ्टला. मग इथं लिहायचं एल. अँड वॉक 40 मीटर अगेन ही टर्न टू हिज लेफ्ट. परत कुठे टर्न घ्यायचा, लेफ्टला. अँड वॉक 50 मीटर. लेफ्टला टर्न घ्यायचं म्हणलो इथं एल लिहायचा. फायनली ही टर्न्स टू हिज लेफ्ट. परत तिथं कोणती डायरेक्शन आली, लेफ्ट. मग इथं एल लिहायचा. अँड वॉक 40 मीटर. इफ द पर्सन इज मुव्हिंग टुवर्ड साऊथ वेस्ट. आता पर्सन तुमचा कुठं मूव्ह राहिला, साऊथ वेस्टला. इथं कोणती डायरेक्शन दिलेली आहे, साऊथ वेस्ट डायरेक्शन दिली, लक्षात घ्या सगळ्यांनी. देन इन विच डायरेक्शन ही स्टार्ट टू वॉक. आपल्याला विचारलं तो स्टार्ट कुठून झाला, कोणत्या डायरेक्शन पासून. तर ह्या केसमध्ये कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. एक लेफ्ट आणि एक राईट एकमेकांना काय झाले, कॅन्सल. आता ही रिव्हर्स केस आहे, म्हणजे आपल्याला शेवटची डायरेक्शन दिली, सुरुवातीची दिली नाही. तर अशा केसमध्ये ह्या लेफ्टचा आपण काय करणार आहे, राईट. आणि ह्या लेफ्टचा सुद्धा आपण काय करणार आहे, राईट. मग राईट आणि राईट, आर आणि आर किती झाले सांगा बरं, 2R झाले. आर आणि आर किती झाले, 2R. मग साऊथ वेस्टचा 2R. 2R म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन घ्यायची राहते, तुम्हाला सांगितलेलं आहे. 2R म्हणजे काय घ्यायची, ऑपोजिट डायरेक्शन. मग साऊथ वेस्टच्या ऑपोजिट डायरेक्शन कोणती ती सांगा. इथं तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले. साऊथ वेस्टच्या ऑपोजिट कोणती डायरेक्शन येते, 2R म्हणलं तर कोणती डायरेक्शन घ्यायला सांगितलेली तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये, ऑपोजिट डायरेक्शन. मग साऊथ वेस्टच्या ऑपोजिट कोणती येते पहा. साऊथच्या ऑपोजिट कोण येतं, नॉर्थ. आणि वेस्टच्या ऑपोजिट कोण येतं सांगा चला. वेस्टच्या ऑपोजिट कोण येतं, ईस्ट. मग नॉर्थ ईस्ट हे झालं तुमचं आन्सर, नॉर्थ ईस्ट. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, आन्सर नंबर 2. विजय कुमार समजला क्वेश्चन. सुनंदा क्वेश्चन समजला, वेस्ट येणार नाही. सुनंदाने वेस्ट सांगितलं आन्सर, नॉर्थ ईस्ट आन्सर येईल. कारण आपल्याला साऊथ वेस्टच्या 2R आहे, 2R म्हणजे ऑपोजिट. मग साऊथ वेस्टच्या ऑपोजिट काय येतं, नॉर्थ ईस्ट. 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. ओके, ठीक आहे. चला बरं आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, अ पर्सन स्टार्ट वॉकिंग इन सम डायरेक्शन. आपल्याला सुरुवातीची डायरेक्शन दिलेली नाही. आफ्टर वॉकिंग 120 मीटर ही टर्न टू हिज राईट. कोणता टर्न घेतला तिने, राईट टर्न घेतला. मग आपण इथं काय लिहायचं, आर. अँड वॉक 60 मीटर
आफ्टर इट इज टर्न टू हिज लेफ्ट, परत कोणता टर्न घेतला, लेफ्ट टर्न घेतला. अँड ऑफ 50 मीटर, किती चालला, 50 मीटर. देन ही टर्न टू हिज राईट, परत कोणता टर्न घेतला, राईट टर्न घेतला. आता सुरुवातीला आपण राईट लिहिलं, त्याच्यानंतर काय लिहायचं, लेफ्ट लिहायचं, त्याच्यानंतर परत काय लिहायचं, राईट लिहायचं. अँड ऑफ 60 मीटर, आफ्टर ही टर्न टू हिज लेफ्ट, परत कोणता टर्न सांगितला त्यांनी, लेफ्ट, मग इथं लिहायचा एल. अँड ऑफ 70 मीटर. फायनली ही अगेन टर्न टू हिज लेफ्ट, परत कोणता टर्न सांगितला, लेफ्ट, मग परत इथं लिहायचा एल. अँड ऑफ 60 मीटर. नाउ इफ ही इज मुव्हिंग टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट, इथं कोणती डायरेक्शन दिली आपल्याला त्यांनी, नॉर्थ ईस्ट, मग आपण इथं लिहिणार नॉर्थ आणि ईस्ट, काय लिहिणार, नॉर्थ आणि ईस्ट. देन इन विच डायरेक्शन ही स्टार्ट टू वॉक, तिने आपल्याला विचारलं त्यांनी कोणत्या डायरेक्शनने चालायला सुरुवात केली. तर मग ह्या केसमध्ये पहा, आता काय होणार, लेफ्ट राईट एकमेकांना काय होणार, कॅन्सल. परत राईट लेफ्ट एकमेकांना काय होणार, कॅन्सल. इथं कोण उरला, यल. मग ही ऑपोजिट केस आहे, म्हणजे आपल्याला शेवटची डायरेक्शन दिली, सुरुवातीची विचारली, मग ह्या लेफ्टचा इथं काय होत राहतो, राईट होतो. आता तुम्ही जर पाहिलं, नॉर्थ ईस्टचा आपल्याला काय विचारला, राईट विचारला. नॉर्थ ईस्ट डायरेक्शनचा काय विचारला, राईट. तर आता आपण डायरेक्शन पाहू, नॉर्थ ईस्ट कुठं असती, मला सांगा. इथं तुमची कोणती डायरेक्शन असती, नॉर्थ, इथं कोण असतं, साऊथ, इथं कोण असतं, ईस्ट, आणि इथं कोण असतं, वेस्ट. मग ही जी डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन कोणती झाली, नॉर्थ ईस्ट. आणि इथं आर आहे. आता आर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आर म्हणजे किती डिग्री, 90 डिग्री क्लॉकवाईज असतं. शॉर्टकट लिहून दिलेलं आहे तुम्हाला. आर म्हणजे काय असतं सांगा, आर म्हणजे काय असतं, 90 डिग्री क्लॉकवाईज डायरेक्शन असते, शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मग इथं नॉर्थ ईस्ट आहे, याच्या राईट डिग्रीला, राईट साईडला किती डिग्री यायचं, 90 डिग्री यायचं. मग इथं कोणती डायरेक्शन आहे तुमची, साऊथ ईस्ट. कोणती डायरेक्शन आहे, साऊथ ईस्ट. कोणता ऑप्शन करेक्ट आला सांगा, साऊथ ईस्ट. किती नंबरचा ऑप्शन आहे, साऊथ ईस्ट. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट. समजलंय का तुम्हाला. नॉर्थ ईस्ट डायरेक्शन इथं आहे आणि त्याच्या राईटला यायचं, राईट म्हणजे 90 डिग्री क्लॉकवाईज. मग इथं आपण 90 डिग्री कोणत्या डायरेक्शनने आलो, क्लॉकवाईज डायरेक्शनने आलो. मग आपल्याला कोणती डायरेक्शन भेटली, साऊथ ईस्ट. विजय कुमार कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ओके, ट्रिक लक्ष देऊ राहिली का तुमच्या. जरी द राईट असलं तर 90 डिग्री क्लॉकवाईज, जरी द लेफ्ट आलं आपलं उत्तर तर 90 डिग्री काय घ्यायचं, अँटी क्लॉकवाईज. तुम्ही जर हे क्वेश्चन असे रॅन्डम पद्धतीनं सॉल्व्ह करायला गेले तर तुम्हाला इथं वेळ लागू शकतो, पण तुम्ही जर इथं ट्रिक यूज केली तर तुम्हाला हा क्वेश्चन कमी टाइम मध्ये पण काय होतो, सॉल्व्ह होतो. ओके, आजचा सेशन कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा सगळ्यांनी. तुमच्या ट्रिक लक्षात आल्या का, चॅट बॉक्स मध्ये सांगा. आज आपण डायरेक्शन आणि डिस्टन्स हा टॉपिक घेतला. याच्यामध्ये मी जे ट्रिक सांगितले तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, त्या सगळ्यांना समजल्या का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. सय्यद, विजय कुमार, किरण, राहुल, चॅट बॉक्स मध्ये सांगा चला. ओके, ठीक आहे, थँक्यू.